नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, की सगळ्यात जास्त जागा असलेले आपले सरकार सेवा केंद्र वाटप करण्यासाठी आजपासून म्हणजेच 5 ऑगस्ट 2026 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. नेमके हे अर्ज आता कोणत्या जिल्ह्याचे सुरू आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा कोणत्या तालुक्यामध्ये किती आहेत, अर्ज कशा पद्धतीनं करायचा, ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि या जिल्ह्याची आहेत फक्त आणि बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा जशा पद्धतीनं अर्ज येतील त्या पद्धतीनं आपण त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट असेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जातील. चला तर मग आता पुढची माहिती लगेच सुरू करूया. पाहू शकता की हा जाहीरनामा काढण्यात आलेला आहे. जाहीरनामा काढून ॲड प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सविस्तर जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात ही माहिती पाहण्याची गरज नाही. संपूर्ण राज्यामध्ये ज्या महाविद्यालय 2 प्रकारचे ह्याच्यात आपले सरकार सेवा केंद्र देणार आहेत. एक नॉर्मल केंद्र आणि जे काही महाविद्यालयांना काही जर आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे मंजुरी देण्यात आलेली आहे. फक्त दोघांनी सुद्धा अर्ज करायचे आहेत. याच्यामध्ये संपूर्ण हे नवीन जे काही निकष मान्य ॲड करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर 9 जुलै 2026 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये जे काही देण्याचे निकष आहेत, त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला होता, की जसं काही 100 गुण होते त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला होता. ते पण पुढे आपण पाहणार आहोत. हे अर्ज आहेत सातारा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते, की नवीन आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यासाठी ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषद रिक्त निहाय जागांची यादी देण्यात आलेली आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण अटी शर्ती त्याच्या ह्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. जरी तुम्हाला याच्या वैयक्तिक पाहायचे असतील तर तुम्ही www.satara.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही तिथं संपूर्ण माहिती पाहू शकता किंवा तुमचं जे काही सातारा जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. आता नेमकं आपण वेळ न करता ही पुढची माहिती पाहणार आहोत. पाहू शकता की रिक्त जागांसाठी यादी प्रसिद्ध करणे, अर्ज स्वीकारणे, पात्र अपात्र प्रसिद्ध करणे याची संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे. अर्ज मिळण्याचं ठिकाण व कालावधी कधी आहे? अर्ज मिळण्याचं ठिकाण तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्ही डायरेक्टली www.satara.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तिथं अर्ज डाउनलोड करू शकता. आणि अर्ज कधी ते कधी करायचा आहे? 5 ऑगस्ट 2026 म्हणजे आजपासून ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे तिथं उपलब्ध. आता नेमका अर्ज कुठं सबमिट करायचा ते पण खाली सांगण्यात आलेलं आहे. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण पाहू शकता. सातारा व जावळी तालुक्यातील लोकांनी जे काही असतील त्यांनी रहिवासी त्यांनी सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे. कोरेगाव तालुक्यातील जे काही असतील त्यांनी कोरेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये करायचं आहे. कराड उपविभागीय अधिकारी येथे करायचा आहे. पाटणमधील पाटण उपविभागीय अधिकारी, फलटणमधील फलटण उपविभागीय अधिकारीमध्ये, मानव खटाव तालुक्यातील यांनी मानखटाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज जमा करायचा आणि वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील यांनी वाई उपविभागीय अधिकारी कार्यालयात हे अर्ज जमा करावयाचे आहेत. हे लक्षात घ्या. अर्ज 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत हे जमा करायचे. टायमिंग ह्याचा आहे सकाळी 9:45 तर संध्याकाळी 6:15 तुम्ही स्वतः जाऊन अर्ज सादर हे करायचे आहेत कार्यालयीन वेळेमध्ये. अर्जदार यांचे प्रस्तावित कार्यालयातील प्रात्यक्ष पाहणी जी असेल त्याची प्रत्यक्ष पाहणी याची संपूर्ण अर्जाची ही पाहणी हे 19 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 मध्ये तपासली जाईल. त्यानंतर मग तुमच्या जे काही असतील आपले सरकार सेवक त्या भौगोलिक क्षेत्रामधील एकापेक्षा जास्त जर त्याच ह्याच्यामध्ये आलेले असेल तर मुलाखतीचं वेळापत्रक हे वेबसाईटवरती किंवा तिथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती लावण्यात येईल. प्राथमिक निवड यादी सुद्धा तिथंच लावण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींची यादी वेबसाईटवर किंवा कार्यालयात तिथे लावण्यात येईल आणि अंतिम निवड सुद्धा त्याच ठिकाणी तुम्हाला तिथं लावण्यात येणार आहे आणि अनिवार्य निवड झाल्याच्या नंतर तुमचं जे काही अनिवार्य प्रशिक्षण आणि 6 महिन्यांचा कालावधी जो आहे तो तुम्हाला संबंधित तुमचे जे काही तहसीलदार यांच्या मार्फत स्वतंत्र कळवण्यात येणार आहे आणि समाधानकारक कार्य प्रदर्शनानंतर तुमचं केंद्र हे 3 वर्षानंतर ऑटोमॅटिकली नियमित म्हणजे केलं जाणार आहे असं सुद्धा ह्याच्यात सांगण्यात आलेलं आहे. आता जागा नेमका कुठं-कुठं आहेत ते पाहण्यासाठी त्याच्या थोडक्यात अटी शर्ती आपण पाहू. 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, तुमचं शालांत किमान 12वी झालेली पाहिजे, एम-एस-सी-आय-टी झालेली पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, राष्ट्रीय एकीकृत बँकेचं पासबुक असणे हे कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत.
त्यानंतर मग स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. CSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नैतिक अधिपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यातील दोषी नसलेवा तुमचं म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र बरोबर पाहिजे. तुमचं मराठी आणि इंग्रजी तुम्हाला ज्ञान पाहिजे. आपल्या सरकारसाठी ज्या गावातील महसूल विभाग कार्यक्षेत्रात अर्ज भरलेला आहे, तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये जे काही असेल तर तुम्हाला ते वेळेत सादर करणं, मुदतीत करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जाहिराती दिनांक वेळी कार्यरत असलेले आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना दुसऱ्या केंद्राचं म्हणजे एक केंद्र असताना दुसऱ्यासाठी अर्ज करता येत नाही. अशा बऱ्याच साऱ्या अटी आहेत, ह्या तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. याची PDF सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. आता मूल्यांकन पाहू शकता, की 9 जुलैच्या जी काही GR काढण्यात आलेलं होतं, आपण त्यावर व्हिडिओ सुद्धा बनवले आहे. त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते नक्की पहा. मूल्यांकनाचं गुणांकन काय आहे? ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यासाठी किमान उच्च माध्यमिक शाळा म्हणजे ज्यांची 12वी झालेली आहे, पदवी पाहिजे किंवा व्यावसायिक पात्रतेचे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. ह्या पद्धतीने हे गुण वाढवण्यात येणार आहेत. 10 गुण आहेत टोटल शिक्षणासाठी. संगणक आणि डिजिटल साक्षरतासाठी 15 गुण आहेत. MSCIT जर असेल तुमचं हाताळणी ऑनलाईन कसं आहे त्याच्यापाशी. पायाभूत सुविधा म्हणजे स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण कसं आहे, नागरिकांसाठी सुलभ आहे का नाही विवेक त्याच्यासाठी 15 गुण आहेत. आर्थिक क्षमता तुमची 10 गुण आहेत. आवश्यक गुंतवणूक करण्याची तुमची क्षमता आहे का? किमान 6 ते 12 महिन्याचा व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता आहे का? त्याच्यावरती 10 गुण आहेत. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य म्हणजे मुलाखतीमध्ये हे तुम्हाला घेतलं जाणार आहे. त्याच्यासाठी 20 गुण आहेत. अनुभव जर असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तर 10 गुण आहेत. व्यवसाय आराखडा व शाश्वतता जर असेल तुमचं तर 5 गुण आहेत. सामाजिक समावेशकतामध्ये 5 गुण आहेत आणि चारित्र्य पडताळणी म्हणजे 10 गुण. पोलीस केअर पडताळणी, फसवणे, आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही नसणे ह्याच्यासाठी तुम्हाला 10 गुण असे 100 गुण हे दिले जाणार आहेत आणि ह्याच आधारे तुमची निवड केली जाणार आहे. बाकीचे आता डायरेक्टली आपण आता वेळ न घालता आपल्या ज्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत त्या ठिकाणी जागाचे पाहण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची माहिती पाहत असताना इथं तालुका देण्यात आलेला आहे समोरती. नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत काय असेल त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांची लोकसंख्या आणि आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यासाठी रिक्त जागांची संख्या. अशा पद्धतीने ही जागा देण्यात आलेली आहे. संपूर्ण जर पाहिला तुम्ही त्याच्यामध्ये, तर एकूण जागा जर पाहिल्या त्याच्यामध्ये तर टोटल 1489 जागा या संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील जे काही तालुके असतील त्या तालुक्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थित हे पहा माहिती. त्याच्यामध्ये टोटल जागा जर पाहिलं तर 1489 संपूर्ण ह्या सातारा जिल्ह्यात इतक्या देण्यात येणार आहेत. या पद्धतीने तुमची जागा कुठं आहे, कोणतं गाव आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे अर्ज करू शकता. आता अर्जाचा नमुना कशा पद्धतीचा आहे ते पण आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. पाहू शकता नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणे कामी अर्जाचा नमुना. उपविभाग तुमचा टाका, जो काही उपविभाग असेल तो. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद तुमचं टाका, तालुका टाका, जिल्हा ऑटोमॅटिकली सातारा येला जाईल. अर्ज क्रमांक तुमच्या इथं ते त्यांनी घेतील कार्यालयाचे. केंद्रासाठी अर्ज आवश्यक असलेला मजकूर खोडावा तुम्हाला प्रती ऑलरेडी दिलेलं आहे तुमचं. जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. अर्जदाराचा एक फोटो लावा. हे संपूर्ण इथं GR वगैरे देण्यात आलेले आहे त्या पद्धतीने आहे. उपरोक्त विषयानुसार अर्ज सादर करण्यात येते, की माझे गाव तुमचं हे आहे, ह्या ग्रामपंचायतमध्ये आहे असून ही संपूर्ण माहिती आहे. अर्जदाराची वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं संपूर्ण नाव मराठीमध्ये टाका, त्यानंतर इंग्रजीमध्ये टाका. राहण्याचा पत्ता तुमचं गाव, शहर, नगरपरिषद, तालुका जे असेल पिनकोड टाका, जन्मतारीख टाकून घ्या, वय टाकून घ्या तुमचे. नंतर पुरुष, स्त्री असेल, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, तुमचं शैक्षणिक पात्रता, तुमचं 12वी झालेली आहे, पदवी, उच्च पदवी, MSCIT, CCC, शासन मान्यता, संगणक अभ्यासक्रमाची पदवी असेल तर ते टाका आणि आपले सरकार केंद्रासाठी चालवण्यासाठी 6 महिने ते 12 महिन्यासाठी आवश्यक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का? होय, नाही टाका त्याच्यामध्ये. स्वतंत्र आता हे स्थानिक जे काही पायाभूत सुविधा आहे त्याच्यासाठी दिलेल्या आहे. स्वतंत्र कार्यालयाचं किमान 100 चौरस फूट क्षेत्र आहे का? 2 संगणक लॅपटॉप आहेत का? लेझर प्रिंटर, स्कॅनर जे आहे येस, नो, येस, नो तुम्हाला जे काय असेल ते तिथं व्यवस्थित टाकून घ्या. ही संपूर्ण माहिती भरून घ्या. आपण संपूर्ण पाहणार आहोत. CSC तर CSC टाका. तुमचं कोण्या ठिकाणी अप्रूव्हल झालेलं आहे CSC ते टाका. बँकिंग प्रतिनिधी म्हणजे तुम्ही बँकेचे विषय आहात का नाही आहात ते तुम्हाला इथं संपूर्ण माहिती भरायची आहे. ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम सेवात काम केलेला अनुभव आहे का? असेल तर ती काय तपशीलमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती द्यायची आहे. किंवा यापूर्वी तुमच्या नावावर महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आहे, नाही त्याचे मंजूर तुम्हाला द्यायचं आहे. असेल तर टाकायचं आहे. इथे त्यानंतर व्यवसाय आराखडा तुमचा काय आहे, की आपले सरकार सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवांचा विस्तार, सेवा जागृत करणे किंवा केंद्र चालवण्यासाठी आर्थिक व्यवहार्यता आणि व्यवसाय नियोजन करण्यास सक्षम आहात का? येस, नो तुम्हाला करून द्यायचं आहे. सामाजिक समावेशकतामध्ये तुमचं दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहायता गट, स्थानिक उद्योजक, पुराव्याची कागदपत्रे तुम्हाला संपूर्ण द्यायचे आहे त्याच्यामध्ये. आणि नवीन आपल्या सरकार सेवा सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्र इथं खाली देण्यात आलेले आहे. स्वघोषणापत्र आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपण जे पाहिले होते पूर्वी तेच कागदपत्र हे संपूर्ण तुम्हाला इथं कोणकोणते आहेत त्याच्यासमोर टिक मार्क करायचे आहेत.
आणि शेवटीचं हे स्वघोषणापत्र आहे. याच्यामध्ये सुव्यवस्थित वाचून घ्या, की काय-काय सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण हे झाल्याच्या नंतर हा अर्ज आणि कागदपत्रांची संपूर्ण त्या प्रती सेल्फ अटेस्टेड केलेल्या. हे संपूर्ण तुम्हाला हे दाखल करायचे आहेत. हे झालं फक्त आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठीचा अर्ज सर्वांसाठी. त्यानंतर आता महाविद्यालयासाठी सुद्धा अर्ज करता येतो. त्यांचा कशा पद्धतीचा नमुना आहे, ते आता थोडक्यात पाहूया अर्जाचा नमुना. हे पाहू महाविद्यालयासाठी नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठीचा नमुना आहे. सेम तशाच पद्धतीचा आहे. थोडासा फक्त खाली बदल आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही असेल तर महाविद्यालयाचं नाव असेल, प्राचार्य यांचे संपूर्ण नाव, प्राचार्य यांचे संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये, मोबाईल नंबर, महाविद्यालयाचा ईमेल आयडी, महाविद्यालयाचा संकेताक, पॅन कार्ड असेल तर ते, महाविद्यालयाचा पत्ता द्यायचा आहे आणि सुविधा वगैरे काय पद्धतीने आहेत सेम आता तेच पद्धत आहे. स्वघोषणापत्र, बँकेचं पासबुक वगैरे देऊन तुम्हाला हे जे काही महाविद्यालय असतील त्यांच्या प्राचार्याने सुद्धा अशा पद्धतीचं हे स्वघोषणापत्र भरून देऊन आपला अर्ज हे ज्या ठिकाणी सांगितलेले होते आपण सुव्यवस्थितपणे त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये तिथं आपल्याला जमा करायचे आहेत. लवकरात लवकर हे अर्ज तुम्ही 18 ऑगस्ट 2026 पर्यंत हे अर्ज जमा करायचे आहेत. अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती. असेच नवीन-नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. पुढील येणारे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. धन्यवाद.